183 डिग्रीमध्ये भरलेला असतो आणि ऑक्सिजन याच्यामध्ये -179 डिग्रीमध्ये भरलेला असतो. आणि हे वरती गेल्यानंतर काय करते रे, एकमेकांना हेल्प करून आग पेटवते आणि बूस्ट पॉवर देते आणि थ्रस्ट तयार करून आपल्या अवकाशाला अजून वरती घेऊन जाण्याचं काम करते. कारण का, तर अवकाशामध्ये ऑक्सिजन नाहीये आणि मग ऑक्सिजन आपण काय करतो, सॉलिड फॉर्म मध्ये याच्यामध्येच भरतो. आता या क्रायोजेनिक इंजिनचा इतिहास खूप रंजक आहे. हे तुम्हाला बघितलं असेल की अत्यंत कॉम्प्लिकेटेड इंजिन आहे, अत्यंत कॉम्प्लिकेटेड इंजिन आहे. तर हे तयार करण्यासाठी आपण रशियाला आपण मदत मागितली होती आणि रशियासोबत आपण करार पण केला होता. रशिया आपल्याला 1990 मध्ये आपण रशियासोबत करार केला आणि रशिया आपल्याला क्रायोजेनिक इंजिन बनवून देण्याचे टेक्नॉलॉजी देणार होता. पण नंतर अमेरिकेने याच्यामध्ये खोडा घातला. अमेरिकेला असं वाटलं की आपण या क्रायोजेनिक इंजिन मधून आयसीबीएम तयार करेल. आयसीबीएम तयार केलं म्हणजे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करेल आणि उद्या जाऊन आपण आंतरखंडीय क्षेपणास्त्र अमेरिकेच्या विरोधात, युरोपच्या विरोधात वापरू शकतो. म्हणजे एका खंडातून दुसऱ्या खंडात जाणार एवढ्या लांब प्रवास करणारं आंतरखंडीय बॅलिस्टिक मिसाईल तयार करेल आपण या क्रायोजेनिक इंजिनचा वापर करून. म्हणजे अवकाशासाठी न वापर करता आपण काय करेल रे, मिसाईल तयार करेल. म्हणून त्यांनी रशियाला धमकी दिली की भारत एमटीसीआरचा सदस्य नाहीये. एमटीसीआर एक करार आहे, ज्या करारामध्ये एखादी टेक्नॉलॉजी आण्विक टेक्नॉलॉजी कोणत्या देशाला द्यायची असेल तर त्यासाठी एमटीसीआरचा सदस्य होणं गरजेचं असतं आणि भारत त्यावेळेस एमटीसीआरचा सदस्य नव्हता. त्यामुळे अमेरिकेने रशियाला धमकी दिली की तुम्ही कुठलीही टेक्नॉलॉजी भारताला द्यायची नाही. मग रशियाने नकार दिला की आम्ही आता या करारास मोडू शकत नाही आणि तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही, परंतु एक मैत्री किंवा मित्रत्वाचं नातं म्हणून आम्ही तुम्हाला बनलेले तयार क्रायोजेनिक इंजिनच देऊन टाकतो. मग रशियाने मैत्रीला जागून आपल्याला 7 क्रायोजेनिक इंजिन दिले. मग आता नंतर इस्रो समोर चॅलेंज तयार झालं की आपल्याला काय करायचं, आता या क्रायोजेनिक इंजिन मधून रिव्हर्स इंजिनिअरिंग तयार करायची आणि रिव्हर्स इंजिनिअरिंग करून हे नवीन क्रायोजेनिक इंजिन तयार करायचं. मग 1990 पासून भारताने तो प्रोग्राम चालू केला होता या क्रायोजेनिक